श्री स्वामी समर्थ। तर महिनाभर टिकणारी खूप सारे लेयर्स असणारी आणि खमंग चवीची अशी मूग डाळीची मठरी बनवूयात। तर याच्यासाठी मी 1 वाटी मुगाची डाळ एकदम मऊ आणि घट्टसर अशी शिजवून घेतलेली आहे आणि गरम असताना मी एका चमच्याने त्याला थोडंसं फेटून घेतलं होतं। तर डाळ पूर्णपणे थंड झाली की एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे। तर याच्यातली मी 3 मोठे चमचे डाळ काढून घेतलेली आहे। तर आता याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकणार आहे। तर 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून याच्यावरती मी टाकलेला आहे। नंतर 1 चमचा जिरं घ्यायचं आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि थोडंसं हिंगसुद्धा याच्यामध्ये मी टाकलेलं आहे। नंतर पाव चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा मी कसुरी मेथी हातावरती क्रश करून याच्यामध्ये टाकणार आहे। नंतर अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे मी आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी चवीपुरतं मी 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे। तर हे सगळं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। नंतर याला चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी न वापरता त्याचा छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनटं मी याला तसंच साईडला ठेवून देणार आहे झाकण ठेवून। तर आता याच्यावरती लावण्यासाठी छान असा साठा बनवूयात। तर 1 वाटी घेतली, त्याच्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 2 चमचे तूप वितळून घेतलं होतं। तर याचा छान असा साठा बनून होतो, अगदी घट्टही नाही आणि खूप असा पातळही नाही। तर आपला छान असा साठासुद्धा बनून तयार झालेला आहे। तर आता हे जे पीठ आपण मळून ठेवलं होतं त्याच्यातला 1 गोळा मी काढून घेतला आहे आणि त्याला थोडंसं वरतून गव्हाचं पीठ लावलेलं आहे कोरडं। तर आता याची छान अशी पातळसर अगदी पोळपाट भरून पोळी लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदाही घेऊ शकता। डाळ शिजून घेण्याच्या ऐवजी भिजवून ती मिक्सरमधून सुद्धा वाटून घेऊ शकता। रवा नाही घेतला तरीसुद्धा चालेल, पूर्ण मैद्यामध्ये सुद्धा ही बनवली जाते, तीसुद्धा खूप छान होते। तर आता याची पातळसर अशी पोळी लाटून झालेली आहे। तर आता याच्यावरती मी 1 चमचा हा कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा साठा सगळीकडं एकसारखा छान असं पसरवून घेणार आहे आणि त्याच्यावरती अगदी थोडंसं कोरडं पीठ टाकणार आहे आणि आता याचा छान असा रोल बनवून घेणार आहे आणि त्याला मीडियम आकाराच्या साईजमध्ये मी कट करून घेणार आहे। नंतर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये या मठऱ्या बनवू शकता। तर मी आता छान असं या मठऱ्या कट करून घेतलेल्या आहेत एका गोळ्याच्या सगळ्याच। तर आता याला मी थोडंसं लाटून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। तर मी अगदी थोडंसं हलक्या हाताने याला लाटलेलं आहे। तर आता सगळ्याच मठऱ्या मी एवढ्या आकारामध्ये छान अशा लाटून घेणार आहे। तुम्ही बघू शकता एका गोळ्याच्या पोळपाट भरून मठऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत। तर मी गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल गरम होईपर्यंत मी त्याच्यातला आणखी 1 गोळा काढून घेतलेला आहे आणि यालासुद्धा मी अगदी असं पातळसर आणि पोळपाट भरून लाटून घेणार आहे। तर आता हे छान असं लाटून होत आहे, तोपर्यंत इकडं तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे। तर तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे, मीडियम गॅसवरतीच त्याला गरम करायचं आहे आणि आता या मठऱ्या मी एक सोडून त्याच्यावरती छान असं तळून घेणार आहे। तर कडकडीत गरम करून घेतलं की वरतून याला पटकन रंग येतो, पण आतून त्या कच्च्याच राहतात, म्हणून मीडियमपेक्षा थोडंसं कमी गॅसवर याला मी तळून घेणार आहे। तर मठरी तळत आहे तोपर्यंत मी इकडं दुसऱ्या पोळीवरती सुद्धा साठा लावलेला आहे तुपाचा आणि कॉर्नफ्लॉवरचा, त्याच्यावरती सुद्धा थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे आणि याचासुद्धा छान असा रोल बनवून घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा आता छान असं मी कट करून घेणार आहे। तर तुम्हीसुद्धा नक्कीच एकदा ही मठरी ट्राय करून बघू शकता। तर याच्यासुद्धा मी छान अशा मठऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। तर इकडं तोपर्यंत आपली मठरी छान अशी खरपूस रंगावरती तळूनसुद्धा झालेली आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यावरती बुडबुडेसुद्धा खूप कमी झालेले आहेत। तर आता ही मठरी एकदम परफेक्ट अशी तळली गेलेली आहे। तर आता ही मठरी मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। तर तुम्हाला माझ्या शिजवलेल्या मूग डाळीची मठरी कशी वाटली याची रेसिपी तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच छान कुरकुरीत, टेस्टी, हेल्दी आणि चमचमीत अशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।